धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. संपूर्ण आभाळ जरी माझ्यावरती कोसळून पडलं ना तरी त्याच्या छाताडावर मी पाय देऊन उभा राहीन. मी डगमगणार नाही आणि त्यातून मार्ग काढीन. हे उद्गार आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे. कुठल्या मुशीत तयार होतात ही माणसं? काय असतं ह्यांच्याकडे असं जे तुमच्या आमच्याकडे नाहीये? आता हे अर्थातच लोकमान्यांचं झालं, पण ह्याच लोकमान्यांपासून प्रेरणा घेणारी अनेक माणसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळतात. तुम्ही आम्ही देव प्रत्यक्ष पाहिला नाही, पण आपण देव पाहतो बाबा आमटेंमध्ये, आपण देव पाहतो सिंधुताईंमध्ये. काय होतं, मला कित्येकदा असा प्रश्न पडतो की ही माणसं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत असतात आणि समाज घडवत असतात, स्वतः घडत असतात, समाजालाही घडवत असतात. आणि मग कुठेतरी आपलीही एक जबाबदारी होऊन जाते की आपण ह्या प्रवाहामध्ये सहभागी व्हायचं आणि त्यांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे ते भरभरून आत्मसात करायचं. आमची माती आमची माणसं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थातच कृषी क्षेत्रामध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी करणारी जी माणसं आहेत, जी खऱ्या अर्थाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहली आणि त्यांनी शून्यापासून शिखरापर्यंत प्रवास केला, अशाच काही माणसांना आपण वेगवेगळ्या भागांमध्ये घेऊन येतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांची यशोगाथा काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी आजही तसंच करणार आहे. चर्चेचा विषय आहे कृषीपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. आणि चर्चेत सहभागी होत आहेत संजय सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट मनाठा, तालुका हदगाव आणि जिल्हा नांदेड इथून आलेत. काही शेतकरी वाडवडिलांपासून चालत आलेल्या पद्धतीने शेती करून मोकळं होण्यात धन्यता मानतात, तर काही शेती व्यवसायातील समस्यांवर प्रयत्नपूर्वक उपाय शोधून शेती फायदेशीर करण्यासाठी झटतात. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील मनाठा गावचे संजय पांडुरंगराव सूर्यवंशी दुसऱ्या प्रकारात मोडतात. शालेय शिक्षण संपल्यावर सूर्यवंशींनी आपल्या कौटुंबिक शेतात काम करायला सुरुवात केली. मिळतील त्या लहान सहान नोकऱ्या करूनही संजय काळ्या आईची सेवा करीत होते. हरित क्रांतीच्या काळात रासायनिक खतांच्या वारेमाप वापरामुळे जमिनीचं झालेलं नुकसान इतर शेतकऱ्यांप्रमाणे संजय सूर्यवंशी देखील अनुभवत होते. जमीन कसदार करण्यासाठी आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार मंडळी आता सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करू लागली होती. अभ्यासू वृत्तीच्या संजय सूर्यवंशींनी आपल्या शेतातही सेंद्रिय खतांचा वापर करण्याचं ठरवलं आणि गांडूळ खत निर्मितीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. 2004 साली सूर्यवंशींनी आपल्या जमिनीत केवळ 1000 रुपयात गांडूळ खत बनवायला सुरुवात केली. छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या त्या युनिटमधून 2.5 महिन्यात सूर्यवंशींना 10 क्विंटल गांडूळ खत मिळालं. या यशामुळे संजय सूर्यवंशींचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या उपक्रमाचं कृषी अधिकाऱ्यांकडून कौतुक झालं. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार संजयनी टप्प्याटप्प्यानं आपल्या गांडूळ खत निर्मिती उपक्रमाचा विस्तार केला. आज त्यांच्याकडे गांडूळ खत तयार करणारी 6 युनिट असून त्यातून मोठ्या प्रमाणात खताची निर्मिती होत असते. कुटुंबाच्या शेतीसाठी वापरल्यानंतर उरणारं गांडूळ खत संजय सूर्यवंशी गरजू शेतकऱ्यांना अल्प दरात विकत असतात. गांडूळ खताच्या बरोबरीनं गांडूळ कल्चर तयार करण्याचा उद्योगही सूर्यवंशींनी सुरू केला आहे. या दोन्ही उपक्रमातून त्यांना चांगली आर्थिक प्राप्ती होत असते. सूर्यवंशी लिंबोळीयुक्त गांडूळ खतही तयार करीत असतात. आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत असतानाच सूर्यवंशी लेख लिहून शेतकऱ्यांना कृषीच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करीत असतात. कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल संजय सूर्यवंशींना वसंतराव नाईक शेतीमित्र, नांदेड कृषीनिष्ठ शेतकरी असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
नमस्कार. कार्यक्रमात खूप नमस्कार. स्वागत. संजय जैन विषयी मी अगदी थोडक्यात जे तुम्हाला आता सांगितलं त्यामध्ये मी त्यांच्या तालुक्याचा त्यांच्या जिल्ह्याचा उल्लेख केला, पण त्याचबरोबर मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, अत्यंत अभिमानाने सांगावीशी वाटते. महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा कृषी सन्मान पुरस्कार, कृषी पत्रकारिता पुरस्कार 1, 2, 3 असे नाहीत तर जवळजवळ 27हून अधिक अत्यंत मानाचे असे कृषी क्षेत्रातले पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. हे पुरस्कार का मिळतात, केव्हा मिळतात, हा प्रवास इतका सोपा नसतो. हा प्रवास काय आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. दादा, मला सांगा, शेतीकडे का वळलात असं मी तुम्हाला विचारणार नाही, कारण हा बाळमोट प्रश्न आहे. बरोबर. शेतीकडे कसे वळलात सांगा मला. शेतीकडे वळण्याचा उद्देश सर माझा, मी ज्यावेळेस 1979ला 10वी उत्तीर्ण झालो आणि माझी जे शेती होती पारंपरिक शेती, माझे वडील एकटेच असल्यामुळं आणि एकट्याच मनुष्यबळ जास्त लागत असल्यामुळं शेती व्यवसाय मनुष्यबळाशिवाय चालत नाही आणि माझ्यातले गुण त्यांनी ओळखून मला त्यांनी शेतीकडं म्हणजे आणि मला शेतीची आवड असल्यामुळं मी शेतीकडे वळलो. जवळपास 1979 ते 90पर्यंत मी पारंपरिक शेती करत थोडंसं त्याला रासायनिक खताची जोड, आपला विविध तंत्रज्ञान वापरून काय काय करायचं त्याच्यात बदल घडवणं, त्याच्यामध्ये सीड प्लॉट लावणं, भेंडी लागवड करणं, भेंडी मार्केटला पाठवणं, असे मी 10 वर्ष कार्यक्रम सुरू ठेवला. पण माझ्या नशिबात पाणी लागत नव्हतं. मी 2-3 विहिरी खोदल्या, आमच्या वडिलांनी आम्हाला ते खोदून दिल्या होत्या, पण पाणी मला भरपूर न लागल्यामुळं शेवटी मी असं करत 1990ला मी महाबीजमध्ये एक नोकरी पत्करली आणि तिथून आपण काहीतरी शेतकऱ्याची सेवा करावं आणि आपली शेती सुधारावं या उद्देशानं मी तिकडं रोजंदारीवर नोकरी महाबीज अकोला इथं म्हणजे हातगाव भोकर किनवट या विभागात रोजंदारीवर नोकरी करण्याचा मी 5 वर्ष प्रवास केला. त्या 5 वर्षामध्ये माझा छोटा भाऊ जे आहे संभाजी सूर्यवंशी, त्यांनी थोडंसं जीवापाड मेहनत घेऊन एक बोर घेतला आणि त्या बोरला भरपूर पाणी लागलं. बोरला भरपूर पाणी लागल्यामुळं माझी हळूहळू सर्वच जमीन 30 ते 32 एकर जमीन सिंचनाखाली आली आणि सिंचनाखाली आल्यानंतर आमची जी आर्थिक परिस्थिती बळावली ते केवळ आमच्या या आमची जे जिद्द चिकाटी असल्यामुळं. बरोबर. तर अशा प्रकारे आम्ही शेतीकडे वळलो आणि त्याहून अधिक काहीतरी आपण तर सुधारलो, पण आपले इतर शेतकरी बांधव सुद्धा सुधारावं आणि कमी खर्चाची विषमुक्त अन्न द्यावं असा मी जवळपास हा प्रयत्न 1996 पासून मी सुरुवात केला. GK कौलार म्हणून एक मंडळ कृषी अधिकारी होते, ते सुद्धा रिटायर्ड झाले आणि VC पेदापल्ली म्हणून एक कृषी सहाय्यक होते, आता ते किनवटला आहेत. त्यांनी त्यांच्या सहकार्यानं आणि माझ्या हे महाबीजचा संबंध असल्यामुळं तालुक्यालाच राहायचा मी आणि त्या राहण्यामुळं त्यांच्या माझ्या ओळखी होत पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे एक खिडकीचे पहिले एक खिडकी म्हणायचे त्यांना, ते सर्वजण आम्ही बसून चर्चा करत मी 1000 रुपयामध्ये एक गांडूळ खत निर्मिती प्रकल्प बघला. आपलं कैलासरावजी गोविंदरावजी पोळ एक कृषी विद्यालय आहे आमच्या हातगावच्या बाजूला 3-4 किलोमीटरवर. तिथं मी गेल्यानंतर 1000 रुपयात गांडूळ खत निर्मिती एक आश्चर्याची बाब आहे म्हणून ते पाहायला जाऊन आणि खरंच त्यांनी ते तिथल्या विद्यार्थ्यांनी ते केला होता. ते माझ्या घरी करायचं ठरवलं. मी घरी आल्यानंतर मी शेतात 1-2 दिवस रजा घेऊन सुट्टी घेऊन आपलं ते करण्याचा प्रयत्न केला. घरचे माणसं म्हणले हे काय भानगड आहे, गांडूळ खत काय भानगड काय, ते तुला माहित आहे. ते माझ्या घरी करायचं ठरवलं. मी घरी आल्यानंतर मी शेतात 1-2 दिवस रजा घेऊन सुट्टी घेऊन आपलं ते करण्याचा प्रयत्न केला. घरचे माणसं म्हणले हे काय भानगड आहे, गांडूळ खत काय भानगड काय, ते तुला माहित आहे. असं करत पत्नीनं तर आमच्या अगोदर नकार दिला. हे काहीतरी आगावच करता म्हणले तुम्ही. ते ज्यावेळेस गांडूळचं बीज आणलं आणि ते याच्यामध्ये डब्यामध्ये ज्यावेळेस येते आणि बुळबुळ वगैरे करते त्यावेळेस त्यांना वाटलं हे काय भानगड आहे. तर एक मजाक म्हणून नाही, पण ज्यावेळेस ते आता त्याचं उत्पादन सुरू झालं त्यावेळेस तिनं सुद्धा आता मदत करायला सुरुवात केली मला. खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याला कलाटणी जी आहे ती तिथे लागली. 1000 रुपयामध्ये जे ते गांडूळ खत घेऊन आलात आणि तिथून ती खरी सुरुवात. आणि त्यानंतर मला जे कृषी विभागाचं सहकार्य लाभलं की बाबा हे माणूस काहीतरी करू शकते. आणि त्यावेळेस NHM एक योजना होती, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, राष्ट्रीय
फळबाग योजना अशी काहीतरी. तर त्या योजनेतून त्याला एक मोठं जर शेड केलं 25 बाय 20 बाय 13 फूट उंच आणि 6 फूट त्याची हे साईड काढून सिमेंट कॉन्क्रीटचं केलं तर ते 1 लाखाचं एस्टिमेट व्हायचं. तर त्याला मग त्याच्यामध्ये ते 25,000ची सबसिडी द्यायची. तर त्यांनी मला ते मंजूर केलं आणि मी 1 लाख रुपयाचं शेड बांधलं आणि त्यांचे 25,000 रुपये फक्त सबसिडी मला त्यांनी न म्हणता दिली. अच्छा. आणि तिथून मग खरं माझं उत्पादन सुरू झालं गांडूळ खताचं. गांडूळ खत ज्यावेळेस मी स्वतः वापरून विक्री करू लागलो, अतिशय अल्प दरात ज्यांना गरजू शेतकरी आहेत त्यांना, एखाद्याकडे पैसे नाहीत, एखादा गरीब शेतकरी आहे आणि त्यांना करण्याची इच्छा आहे, बाबा घेऊन जाय थोडंसं पैसे दे नंतर दे, आधी शेती सुरू, अशा या वरतीतून मी अतिशय विश्वासानं सर्व शेतकऱ्याचा पात्र झालो. आणि त्याच्यामुळे माझा संजयजी मला सांगा की आता मी जसं तुम्हाला म्हटलं की हा जो प्रवास आहे तुमचा इथून तो सुरू झाला, म्हणजे थोडक्यात काय तर सेंद्रिय शेती ज्याला आपण म्हणतो, हा प्रवास तुम्हाला सेंद्रिय शेतीकडे घेऊन जातो, बरोबर आहे? म्हणजे शास्त्रशुद्ध भाषेमध्ये किंवा आपल्या शेतकीशी संबंधित जी भाषा आहे त्याच्यामध्ये आपण ह्या विषयाला सेंद्रिय शेती असं म्हणतो. मला सांगा सेंद्रिय शेती म्हणजे आधी नेमकं काय? सर, सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं जी रासायनिक खत मुक्त शेती आहे, तिला आपण त्याला मगाशी तुम्ही बोलता बोलता एक सहज चांगला पर्यायी शब्द वापरला, तुम्ही विषमुक्त शेती असं म्हणाला. हा, विषमुक्त पहिल्यांदाच विषमुक्त अन्न म्हटलं. विषमुक्त अन्न, बरोबर बरोबर. सेंद्रिय शेतीतून जे अन्न तयार होते ते विषमुक्त अन्न तयार होते. बरोबर. आपण जे आता हल्ली देशामध्ये जे काय आपल्या डायबिटीज, कॅन्सर, विविध रोग जे आजार बळावले आहेत, याचं मुख्य कारण आहे आपण हरित क्रांती आले तेव्हापासून या रासायनिक खताचा वापर भरमसाठ वापर सुरू केला. भरमसाठ कीटकनाशक फवारणीचा आपण हे केलं. म्हणजे ज्या आपल्या जमिनीत जे असणारे जीवाणू, जे पिकास महत्त्वपूर्ण जे जमिनीत जे असणारे हे मूलद्रव्य होते, ते आपण त्याला रासायनिक खत देऊन म्हणा किंवा रासायनिक कीटकनाशक मारून म्हणा ते संपूर्ण नष्ट करून टाकलो. आपल्या जमिनीमध्ये आता आपल्या NPK जे नैसर्गिक NPK होता तो राहिलाच नाही. तर तिला वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीच पर्याय त्याला निवडावा लागणार आहे. कारण पूर्वी ज्यावेळेस हरित क्रांती आली नाईक साहेबाच्या काळात, त्यावेळेस एक तलाठी, मी लहान असताना तलाठी वगैरे यायचे आणि 10 किलो युरिया घ्यावं, तर युरिया एक हायब्रिडची पिशवी द्यायची, ते कोणी पेरायचं नाही. म्हणजे तिथून रासायनिक आपलं हे संकरित बियाणं ज्यावेळेस वापर सुरू झाला आपला, त्यावेळेस रासायनिकचा खताचा सुद्धा वापर सुरू झाला. तेव्हाच सुरू झाला. बरोबर. पूर्वी कसं आपण साधे कापूस आमच्याकडे 97 म्हणायचे, छोटा कापूस, कमी धाग्याचा, कमी याचा धागा त्याचा कमी असायचा, पण एरी पेरून टाकलं, ज्वारी पेरून टाकली ती यायची, तिला काय फवारायची गरज नाही, तिला खत द्यायची गरज नव्हती. अशा पारंपरिक शेती लोक करायची आणि तेच बियाणं ठेवायचे आणि तेच बियाणं पुन्हा वापरायचे. ते आता आमच्या आजीबाई तेच करायचे ना, तेच बियाणं ठेवून तेच बियाणं वापरायचे. बरोबर. पिढ्यानपिढ्या चालत राहायचं. आणि त्याच्यात ते दर्जेदार ठेवायचे बियाणं, कंस निवडून वगैरे चांगले. ज्वारी जे असेल, पिवळा ज्वारी असेल, आमच्याकडे पिवळा ज्वारी असते, लाल ज्वारी आहे, गुंजावळी, तर तिचे कंस ते बाजूला ठेवून चांगल्याप्रमाणे वर्षभर तिला कीड न लागू देता ठेवायची. अरे वा. आणि आता तरी औषध ठेवतो, पण त्यावेळेस कशाचं औषध नाही ना, काही नाही. असे ते आमच्या, त्याला आजीबाईचा बटवा म्हणतो आपण, त्या प्रकारात ते आमच्या आजीबाई ठेवायच्या. आणि तेच बियाणं आपण वापरत असताना त्याच्यामध्ये जे ताकद होती, ती ताकद आता या अन्नधान्यात राहिलेली नाही. आणि त्यामुळं आपल्याला आता हळूहळू काय होईना, जसं सिक्कीम राज्यामध्ये झालं तसं आपल्याला हळूहळू आता आपल्याला जिल्हा, राज्य, जिल्हा, तालुका, गाव असं एक, जसं जलयुक्त शिवार सारखं निवडायले शासन, तसं आता हे सेंद्रिय शेती युक्त गाव म्हणून आपल्याला निवडा लागणार आहे. तुम्ही सिक्कीमचा उल्लेख केला, मला सांगा काय झालं सिक्कीमला नेमकं? सिक्कीम राज्य एक छोटंसं राज्य आहे. केवळ आपल्या नांदेड जिल्हा जरा आमचा जर भौगोलिक क्षेत्र धरलं तर असे 4 जिल्हे एवढं त्याचं क्षेत्र आहे. 74,000 हेक्टरवर शेती करतात, तर त्याच्यापैकी 15,000 हेक्टरची जमीन आहे, ती विलायची खाली वापरली जाते. आणि ती विलायची ही सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाते. 74,000 हेक्टरवर शेती करतात, तर त्याच्यापैकी 15,000 हेक्टरची जमीन आहे, ती विलायची खाली वापरली जाते. आणि ती विलायची ही सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पिकवली जाते. हा. आणि ती केवळ सेंद्रिय पद्धतीनं. आणि ते
त्याला एवढी मागणी आहे हो, परदेशामध्ये अर्थातच अर्थातच सेंद्रिय असल्यामुळं. हो. 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी सिक्कीम हे राज्य 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करून टाकलं. बरोबर. हे तपासण्या केल्या तर ते या रासायनिक खतामुळं, रासायनिक कीटकनाशकामुळं हे असा प्रकार घडायला आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच त्या 2003ला त्यांनी ठराव घेऊन टाकला की हे आपलं सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि त्याचा रिझल्ट जो आणि आहे तो तसा आता result- पाहायला मिळतोय. आता रिझल्ट त्याला पाहायला म्हणजे मिळाला. संपूर्ण राज्याला सेंद्रिय शेती राज्य म्हणून सन्माननीय पंतप्रधानांनी घोषित केलं. माननीय- तुम्हाला असं वाटतं असा उपक्रम, असा प्रयोग महाराष्ट्रात सुद्धा राबवता येईल? अल्पभूधारक शेतकऱ्यापासून जर सुरुवात केली, ज्याच्याकडे 2 जनावर आहेत, किमान 2 जनावर तरी गांडूळ खत तयार करण्यासाठी 2 जनावरचं शेण लागतं. काडी कचरा शेण तर बरोबर आहे. आपण आपल्या शेतातच असते. पण किमान 2 जनावर शेण किमान त्याला लागते. हो. ते तुझं आहे, तुझं पाशी, पण जागा भुललाशी आपण काय करतो ते काडी कचरा फुकून देतो. बरोबर. पण ते शेतकऱ्यांनी कोणी जाळून न टाकता, ज्याच्याकडे 2 बैलाची व्यवस्था आहे, अशा एक छोटंसं जरी 10 बाय 10 आणि 2 फूट उंचीचं जर शेड उभं केलं हा. तर त्याच्या 2 एकर 5 एकर शेतीला ते खत अगदी सहज शक्य आहे. स्वतः ते तयार करू शकतो. गांडूळ खत करायची नेमकी पद्धत काय आहे? तर गांडूळ खत निर्मिती करायच्या 2 पद्धती मी माझ्या शेतावर राबवल्या सर. सांगा ना. त्याच्यामध्ये एक हौद पद्धत आहे बरं. आणि एक ओपन वेड पद्धत आहे. अच्छा. तर हौद पद्धतीविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. माझ्याकडे 25 फूट लांबी, 2 फूट उंच आणि 20 फूट रुंद असे माझ्याकडे शेड आहे. त्याच्यामध्ये मी त्या सुरुवातीला खालच्या थरामध्ये त्याला पूर्ण प्लॅस्टर करून एकेरी विटीच्या साहाय्यानं बांधलेलं आहे आणि त्याला प्लास्टर पूर्ण करून 4 हौदा आहेत. त्याच्यामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. तर त्या हौदातले पूर्ण लेवलिंग करून एका हौदात पाणी आणून, समजा जास्त पाणी झालं तर गांडूळ मरून नाही म्हणून त्याचा निचरा काढला आणि वर्मी वास जे म्हणतो आपण, त्याच्यातून निघणारं पाणी त्याला वर्मी वास म्हणतो आपण. ते फळावर सुद्धा फवारू शकतो आपण. वर्मी वास ते एक हौद बांधायचा, त्याच्यामध्ये ते सर्व पाणी घ्यायचं. खालच्या साईडला गांडूळ खताचा खड्डा भरतावळी आपल्या खड्डा पद्धतीत सुरुवातीला 1 इंच इटाचे तुकडे, 1 थर, त्याच्यानंतर नारळाच्या जटा, त्याच्यानंतर कुजलेला काडी कचरा, त्याच्यावर नंतर 4 इंचाचा शेणखताचा थर, त्याच्यानंतर पुन्हा काडी कचरा आणि शेणखताचा थर, असं करत ते कोबा करायचा त्या प्रत्येक हौदाचा. आणि त्याच्यावर भरपूर पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर आता माझी जी साईज सांगली मी 25 बाय 20 बाय 2 उंची, तर त्याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक हौदामध्ये 2.5 किलो गांडूळ बीज तुम्हाला आपल्याला सोडावं लागणार आहे. निश्चित. मी आता हे खत तयार करण्याची प्रक्रिया झाली, इथे खत तयार झालं, मला सांगा कोणकोणत्या पिकासाठी खास करून, म्हणजे तुम्ही जी पिकं घेता त्याची सांगितली तरी चालेल, किंवा जी पिकं अशी आहेत की जी तुम्ही घेत नाही पण इतर घेतात त्याला हे वापरता येईल, तर कोणकोणत्या पिकांसाठी हा गांडूळ खत हे आपल्याला वापरता येईल? गांडूळ खत सर कोणत्याही पिकाला आम्ही ते वापरतो. तुम्ही त्याच्यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, हळद, ऊस अशा प्रत्येक पिकाला वापरू शकतो आपण. त्याचं जास्त प्रमाणात जरी वापर झाला तर त्याचा काही अपाय कुठलाही नाही. उलट ते विशेष चहामध्ये ते जास्त साखर पडल्यासारखा प्रकार आहे तो. त्याच्यामुळं गांडूळ खत कोणत्याही पिकाला आपण देऊ शकतो. फक्त त्याच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याला त्याची गरज असते. थोडक्यात इतकंच आहे की ते जसं मगाशी म्हणाले की तुझं आहे तुझं पाशी, जे आहे ते आपल्याकडे आहे, फक्त आपण ते ओळखायला शिकलं पाहिजे. सेंद्रिय शेती जी करायची आहे आपल्याला, किंवा गांडूळ खत जे करायचं आहे ते आपल्याकडे घरातच तयार होत आहे आणि अगदी स्वस्तात आपल्याला, त्याच्यासाठी काही फार कष्ट करण्याची गरज नाही. आपण फक्त त्याचा वापर केला पाहिजे. जर आपण कुठे कमी पडत असू तर त्यासाठी अशा तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि एक उत्तम शेती आपण करायला हरकत नाही. मला असं वाटतं की जो मुद्दा महत्त्वाचा आला मगाशी की महाराष्ट्र शासनाने सुद्धा अशा पद्धतीची एखादी भूमिका घेतली पाहिजे, तर याचा निश्चितच आपण प्रयत्न करूया पाठपुरावा शासनाकडे आणि शासन त्याची दखल घेईल अशी आशा बाळगूया. आणि आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. साहेब, आपण आलात, फार बरं वाटलं. आपण आलात, मुलाचं मार्गदर्शन केलं. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.